नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. कुठलाही सरकारी कर्मचारी जेव्हा निवृत्त होतो म्हणजे सेवेतून रिटायर होतो, त्यानंतर कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणजे सेवानिवृत्ती वेतन हे मिळत असते. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर मिळणारी पेन्शन हाच त्या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असतो व या पेन्शनचा फायदा कुटुंबाला देखील होत असतो. परंतु बऱ्याचदा काही बाबतीत मात्र या निवृत्ती वेतनाबाबत बरेच वाद कुटुंबामध्ये होताना आपल्याला दिसून येतात व प्रामुख्याने असे वाद हे एखाद्या कर्मचाऱ्याच्या मुलीचा निवृत्ती वेतनातील वाटा या संदर्भात देखील आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये आता मिळणारी पेन्शन म्हणजेच निवृत्ती वेतनाबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 7 जानेवारी 2025 ला एक शासन निर्णय जाहीर केला असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीला व मानसिक दुर्बल असलेल्या किंवा अपंग किंवा विकलांग असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना अशा नावाने हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.